ज्या पद्धतीनं उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो, आपण पाहिलं की रस्त्यावर दोन्ही दुतर्फा गर्दीच गर्दी पाहायला मिळते. निर्णायक ही गर्दी नंदुरबारपासून आम्ही बरोबर आहोत. तिथे सुद्धा आदिवासींनी त्या जनतेनं इतकं मोठं उत्स्फूर्त ऐतिहासिक स्वागत नंदुरबारमध्ये झालं आणि प्रत्येक ठिकाणी नाशिकला असेल, भिवंडी असेल, ठाण्यात असेल आणि यामध्ये एक लोकांची मानसिकता दिसते आहे. सध्याच्या सरकार जो अन्याय करत आहे त्याच्या विरुद्ध ही न्याय यात्रा आहे असं सांगणारी ही यात्रा आहे आणि मूलभूत प्रश्नाला हात घालणारी आहे. राहुलजी जे काही बोलताय ते मूलभूत प्रश्न आहे. बेरोजगारी असेल, महागाई असेल, हे मूलभूत प्रश्न आहे ज्याच्याकडं पूर्णपणे या सरकारचं दुर्लक्ष आहे. जनतेला सुद्धा दुसऱ्या दिशेनं वळवण्याचा प्रयत्न करतात. त्यांचं लक्ष ह्या सगळ्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे. जनतेच्या मूलभूत प्रश्नाशी निगडीत ही यात्रा असल्यामुळं आणि एकंदरच नाराजी केंद्र सरकार राज्य सरकारबद्दल असल्यामुळं हा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसतोय. एक आशेचं किरण राहुलजींमध्ये आणि काँग्रेसमध्ये लोकांना दिसतं आहे. नक्कीच आशेचा किरण दिसतं, अगदी बरोबर म्हणताय तुम्ही, कारण तितक्याच उत्स्फूर्ततेनं जनता सुद्धा प्रतिसाद देताना आपल्याला पाहायला मिळाली. आज संपूर्ण जे रस्ते होते ते फुल पॅक झाले होते, पाय ठेवायलाही जागा नव्हती, अशा पद्धतीचं वातावरण आहे. पण निर्णायक असं ठरणार आहे, जास्तीत जास्त जागा मुंबईमध्ये जिंकेल काँग्रेस आणि महाविकास आघाडी. मला तर खात्री आहे की आमचा आकडा महाविकास आघाडीचा अत्यंत चांगला राहील. 40 पार आम्ही करू असं माझी खात्री आहे. छत्रपती शिवाजी महाराज पार्कावर ही सभा होणार आहे, निर्णायक ठरेल ही सभा सुद्धा. 6 वाजता सुरूच होतो आहे कार्यक्रम, पूर्णपणे सभेचा कार्यक्रम सुरू होतोय. देशातले इंडिया अलायन्सचे सगळे प्रमुख नेते सुद्धा येत आहेत, त्यांच्या स्वागताची तयारी करण्यात आलेली आहे. जनतेमध्ये सुद्धा उत्स्फूर्तता आहे आणि त्यामुळे प्रचंड गर्दी ही शिवाजी पार्कला होणार आहे आणि एक ऐतिहासिक अशी सभा आणि लोकसभेच्या निवडणुकीची सुरुवात शिवाजी पार्कमध्ये मुंबईमध्ये होते आहे. देशाच्या निवडणुकीची सुरुवात काँग्रेस असेल किंवा आघाडी आमची असेल किंवा इंडिया अलायन्स असेल यांच्या निवडणुकीची सुरुवातच शिवाजी पार्कमधून होते आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार. हाऊसफुल अशी सभा होईल, हाऊसफुल सभा होईल. नक्कीच. एक महत्त्वाचा प्रश्न आहे, महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला काही ठरलेला, काही बैठक होणार आहे आज उद्यामध्ये? तसा बऱ्याचशा गोष्टी आमच्या ठरलेल्या आहेत आणि काही सर्वसाधारण चर्चा करून आता विषय संपणार. आता ही सभा हे सगळे तयारी असल्यामुळं फक्त काही ते थोडंफार वेळ त्याच्यात झालेला आहे. बाकी आमचं तर बहुतांशी सगळंच ठरलेलं आहे. पण वंचितचं काय, वंचित सोबत नाही, आता त्याच्या बाबतीतली चर्चा ही सुरू आहे त्यांच्या पातळीला, वरिष्ठ पातळीला. नक्की, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहतोय बाळासाहेब थोरात यांनी आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे. वरिष्ठ पातळीवर वंचितबाबत चर्चा सुरू आहे, त्यासोबतच जास्तीत जास्त जागा आम्ही जिंकू, या अबकी बार 40 पार आम्हीच करू असं सुद्धा ते दावा करतायत आणि उद्याची सभा ही रेकॉर्ड ब्रेक होईल असं सुद्धा सांगतायत. काय घडेल पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन संतोष कदमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.